आणि यानंतरची बातमी नाशिक महानगरपालिकेमधून। नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांचा गोंधळ दिसला। भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात कोण आधी बोलणार या क्षुल्लक कारणावरून वाद झाला। परवानगी न घेता बडगुजर बोलायला उभे राहिले आणि मुकेश शहाणे आक्रमक झाले, तर ठाकरे गटाच्या नगरसेवक आपल्या शरीरावर मागण्यांच्या यादीचे बॅनर घालून सभागृहात आले। विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची मागणी ही ठाकरे गटाकडून करण्यात आली। तुम्ही मुकेश भाऊ जागेवर जाऊन बसा, जागेवर जाऊन बसा। तर मागच्या 4 वर्षात ह्या लोकांनी काय केलं हे आम्हाला माहिती नाही, पण आता लोक आमच्याकडे अडचणी मांडतायत की जेव्हा घंटागाडीमध्ये तुम्ही ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण तुम्हाला जर पाहिजे आहे तर तुम्ही डायरेक्ट दंड आकारण्यापेक्षा तुम्ही अगोदर त्यांना जनजागृती करा। ओला कचरा म्हणजे काय, सुका कचरा म्हणजे काय। आता त्यांनी सांगितलं ना की कलिंगडाचं टरबूज जे आहे ते पडलंय, तर ते नेमकं ओला आहे का सुकं आहे हे या कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही, तर तुम्ही कुठल्या प्रकारे दंड वसूल करताय। म्हणजे त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट वरून आदेश आहेत की 5,000 रुपये आणा नाही तर तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल। हे कुठल्या प्रकारचं प्रशासन राजवट आहे? नाही, हे जे चालू आहे हे संपूर्ण आवाज दाबण्याचे काम चालू आहे। आज महासभा आहेत, आपण सर्वजण पत्रकार बंधू बघत आहात की प्रचंड गोंधळ चालू आहे। कोणी विषयाला धरून बोलत नाहीये, कुठला विषय चालू आहे दुसऱ्या विषयावरती बोललं जातं आणि खरोखर सभागृहाला आज विरोधी पक्षनेत्याची गरज आहे। विरोधी पक्षनेता हा पाहिजेच आणि विरोधी पक्षनेता का नेमत नाहीये तर सभागृहात बोलू द्यायचं नाहीये। आता तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बोलताय, ते झाले की लगेच इकडं शिंदे गटाचे नगरसेवक बोलताय, आम्हाला कोणालाही बोलू दिलं जात नाहीये। मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल तर एक विशिष्ट वृत्तीचा तो व्यक्तिमत्व त्या घराणा आहे। कुठेतरी आपण एक चांगला प्रस्ताव टाकलेला आहे, त्या प्रस्तावाला कुठेतरी विरोध करायचा आणि कुठेतरी तो प्रस्ताव होऊ द्यायचा नाही आणि मला बोलू द्यायचं नाही, मीपणा ह्या सभागृहात दाखवायचा, अशा पद्धतीने त्यांचं आजचं कृत्य होतं। परंतु ते कृत्य आपण सर्व सभागृहांनी एकमुखाने त्यांना विरोध केला आणि तो प्रस्ताव वाचन करायसाठी आम्ही आग्रह धरून तो प्रस्ताव वाचला आणि तो मंजूर केला। आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा झाला। स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला। शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर आक्षेप घेतला। भाजपनं 9 पैकी 9 नावं आजच घोषित करावी अशी मागणी झाली। भाजपकडून पुढच्या सभेमध्ये नाव घेऊ अशी भूमिका मांडली गेली। काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले। महापौर विनायक कोंड्याल यांनी सभा तहकूब केली। जागेवर बसा, असं सभा सोडून जाऊ नका। सोलापूर शहरातल्या लोकांनी निवडून दिला त्यांचाही अपमान असं मला वाटतंय। हे सभागृह हे लोक चालू शकत नाहीत। तुम्ही बघितलात की सुरुवातीला देखील बी फॉर्म हे त्यांच्या वादामुळे बी फॉर्म देखील उशिरा दिले होते। आज देखील त्यांचे नावं न फायनल झाल्यामुळे अर्धा तास उशिरा सभा चालू झाली, तरी देखील यांची नावं पूर्ण आहेत। सभागृहामध्ये 102 नगरसेवक असताना त्यांना ही सभागृह चालवता येत नाही, हे खऱ्या अर्थानं त्यांचा अपयश आहे। आणि 7च नावं या ठिकाणी त्यांची जाहीर केल्यात। या ठिकाणी सर्व पक्ष आम्ही त्यांचा ह्या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो।